अलिबागपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागावच्या हटाळे इथला हा बाजार. नागेश्वर देवस्थानच्या जागेत दर गुरुवारी भरणाऱ्या या बाजाराला ब्रिटिश काळापासूनची परंपरा आहे. पावसाळा संपल्यावर हा बाजार सुरू होतो. ही जागा मंदिराच्या गुरुवांच्या म्हणजे पुजाऱ्यांच्या ताब्यात आहे. काही वर्षांपूर्वी इथला बाजार अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पुन्हा तो याच जागेवर भरू लागला. या जागेच्या भाड्यातून मिळणारं उत्पन्न देवस्थानच्या कामासाठी वापरलं जातं. बाजार हा ब्रिटिशांच्या वेळेपासून चालू आहे आणि त्यावेळेला आम्ही याचं जे उत्पन्न वगैरे घेतो याच्याकरता आमच्याकडून देवाची पूजा अर्चा आणि साफसफाई करण्याचं काम आम्ही पाहतो. आजूबाजूच्या गावातले शेतकरी आपला शेतात पिकवलेला भाजीपाला, सुकी मासळी इथं विक्रीसाठी आणतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आठवड्याला लागणारे कांदे, बटाटे, मसाला, कडधान्य, चिंचेचे गोळे असं वाण सामान हे शेतकरी खरेदी करतात. जवळपास 25 गावातल्या ग्रामस्थांसाठी हा बाजार खरेदी विक्रीचं प्रमुख केंद्र आहे. आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल इथं होते. विविध प्रकारची चिक्की हे या आठवडी बाजाराचं आणखीन एक वैशिष्ट्य. जंक फूडच्या जमान्यात आजही इथल्या चिक्कीची चव स्थानिकांच्या जिभेवर रेंगाळते. तर बाजारापासून जवळच असलेल्या झोपडीबाजा हॉटेलात मिळणारी मिसळ खाण्यासाठी गोर गरिबांपासून आलिशान गाडीतून फिरणाऱ्या श्रीमंतांची पावलं इथं आपसूक वळतात. बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे मिळणारी चिक्की. ही चिक्की अतिशय प्रसिद्ध व चविष्ट आहे. तसेच इकडे जे कडधान्य मिळतं म्हणजे काळे मूग व वालाची डाळ याची विक्री फार जास्त प्रमाणात होते. तो गुरुवारचा बाजार असतो. त्या बाजारात येण्यामागचा मुख्य उद्देश माझा आहे मिसळ खाणं हा असतो, कारण इथली मिसळ अतिशय चविष्ट आणि सुंदर असते. शहरी भागातले मॉल आणि सुपरमार्केट संस्कृती आता ग्रामीण भागातही रुजायला सुरुवात झाली आहे. असं असताना नागावचा हा आठवडा बाजार गोरगरिबांसोबतच मध्यमवर्गीयांसाठी पर्वणी ठरतोय. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.